धैर्य, तुम्हाला असं नाही बघवतो. तुम्ही लवकरात लवकर बरे झालेले पाहिजे. मला चालणारे फिरणारे माझ्यावर प्रेम माझ्यावर ओरडणारे धैर्य. मला माहिती गेल्या काही दिवसापासून आपल्यात लय अंतर पडले. एवढं अंतर की मी तुम्हाला तुमच्या नजरेपुढे पण नको. पण असं असलं ना तरी मला माहितीये माझ्यावरचं तुमचं प्रेम कमी नाही झालं. तुमच्या डोळ्यात दिसतं मला ते. आणि खरं सांगू, ते प्रेमच माझी ताकद आहे. धैर्य, बोला ना माझ्याशी. मला ओरडा, चिडा माझ्यावर. तुम्ही बोलला नाहीत ना तर असं वाटतं की सगळं संपत चाललंय. माझ्याकडे दुसरं काय उरलेलंच नाही. प्लीज धैर्य, मला गरज आहे हो तुमच्या सोबतीची. प्लीज बोला माझ्याशी, प्लीज. सावी मॅम, धैर्य सरांशी बोललात का? काय म्हणाले ते? प्लीज प्लीज कन्व्हिन्स करा त्यांना. त्यांनी फंडिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याशिवाय आपलं प्रोजेक्ट पुढे जाणार नाही. करू कसं बोलू धैर्यांसंग? आणि जरी मी बोलले आणि धैर्य तयारही झाले तरी आता मलाच हे काम जमणार आहे का? कान उघडे ठेवून नीट ऐक. तुला कुठे जायचंय जा, कुणाला भेटायचंय भेट. मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाहीये. पण हे सगळं करत असताना जर का माझ्या धैर्याकडे लक्ष दिलं नाहीस, दुर्लक्ष केलंस आणि त्याला त्रास झाला, मग मात्र मी तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. सॉरी अंगद, खरं मला नाही वाटत की धैर्य तुम्हाला फंडिंग करू शकतील. फसली फसली फसली. खटक्यावर बोट जागेवर पलटी. नाही नाही, ही सावी पटणार होतीच, पण आता हिचा मेसेज आला आणि कन्फर्मच करून टाकलं ते. नरेश शेठ, आपलं काम इझी झालं समजायचं. Cheers! हॅलो हॅलो मॅडम, मॅडम मी खूप अडचणीत अडकलो हो. मला ना तुमच्या मदतीची गरज आहे.
नाही या प्रॉब्लेम मधनं मला तुम्हीच बाहेर काढू शकता.